मला सांग, मनापासून केलंस ना? अगदी मनापासून बाबा. मग चांगलं आहे. आणि लक्षात ठेव, यापुढे कुठलीही गोष्ट करताना नीट विचार करून काम करत जा. राईट? कसं आहे ना सुष्मिता, माणसाला ना कमी कष्टामध्ये जास्त सुख हवं असतं. आणि त्या चुकीचं काही नाही, तो मनुष्य स्वभाव आहे. पण त्यासाठी आपण दुसऱ्याचं नुकसान करून ते मिळवत असू ना, तर ते मात्र चुकीचं आहे. काय करताय? काय चाललंय? अरे मम्मा, स्वानंदीचा बर्थडे आहे ना, त्यासाठी गिफ्ट रॅप करतोय. मला पण गिफ्ट घ्यायचं होतं ग स्वानंदीसाठी, पण काय घेऊ काही सुचतच नाहीये. सुचणार पण नाही. काय 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 म्हणालात तुम्ही? परत बोला. काय 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 म्हणालात? बोला ना जरा. नक्की टोमणा मारला असणार तुम्ही. अजून काय? हा नाही ग, टोमणा नाही मारला त्यांनी. मग काय हसलात का तुम्ही? हा त्यांचं असं म्हणणं आहे की फॅमिली आहोत ना आपण, एक फॅमिली, तर एका फॅमिलीने एकच गिफ्ट द्यायचं असं. अरे वा, असं म्हणाले. छान छान छान. काय बाबा, अहो तुम्ही तर म्हणाला ना आता शाण्यासारखं वागायचं, म्हणून मी आता शाण्यासारखं वागून तुमच्या दोघांमध्ये होणारी भांडण मिटवली आधीच. बरोबर केलं ना मी? त्याच्यात पाणी उडालं होय. मी म्हटलं फेब्रुवारी मध्ये पाऊस कसा काय पडायला लागला. सॉरी. हा ते जर्म्स. इतकं काही स्पष्टीकरण द्यायची गरज नाहीये. तुम्ही पण असं खिडकीमध्ये केस पुसत जाऊ नका उभं राहून. चुकीचं आहे ते. का? काय डस्ट पार्टिकल्स असतात हवेत, ते असे ओल्या केसांना येऊन चिकटतात. हो, पण नैसर्गिक रित्या उन्हात केस सुकवणं जास्त चांगलं आहे ना. म्हणजे केसांच्या आरोग्यासाठी ते चांगलं असतं. मी असेच केस सुकवत आले आहे. नाहीतर मग ते ड्रायर वगैरे वापरायला लागतं. नाही नाही, ड्रायर तर बिलकुल नाही. मग केस कसे वाळणार? आमचा बरं आहे, आम्हाला असे काही प्रश्नच पडत नाहीत. नाही, प्रश्न मलाही कधी पडले नाहीये ते, कारण मी असेच केस वाळवते. नाही पण ते मग जर्म्स आणि जे डस्ट. मला नाही हो तुमच्यासारखा जर्मोफोबिया वगैरे. आता तुम्ही माझ्या नका सवयी बदलायला जाऊ. ओके, तुमचं चालू दे. चालू दे तुमचं. आणि तसंही आता तर जर्म्स आले असतील ना केसांमध्ये. यांनी बॉक्स उघडला नाही वाटतं अजून. उघडला असतं तर बोलले असते माझ्याशी त्याबद्दल. असो. हा बॉक्स तुमचा आहे का? हा? नाही म्हणजे ड्रेसिंग टेबलवर होता म्हणून विचारलं. नाही नाही, माझं नाही. माझं असं तर माझ्या कपाटात असतं. मी असं वाटेल तिकडे वस्तू ठेवत नाही माझ्या. तुमचंच असेल कदाचित, बघा एकदा. नाही नाही, माझा नाहीये. मी काहीच मागवलं नाहीये. अहो पण आपल्या खोलीत आहे म्हटल्यानंतर कोणाचं तरी असणारच ना. बघा ना एकदा उडून. अरे वा, रेडिओ. अरे वा, रेडिओ. तुम्हाला काहीच माहित नाही ना? नाही ना. ठीक आहे, मग मी आजीना पटकन थँक्यू म्हणून येते. एक एक मिनिट. आजीला कशाला थँक्यू म्हणायचं? तिचा काय संबंध आहे? मग कोणी आणला? अहो काय तुम्ही स्वानंदी मॅडम, अर्थात मी आणलं. कधी दूर दूर कधी तू समोर, मन हरवते आज का. काहे कसे होते असे ही आस लागे जीवा. कसा सवरू मी आवरू ग मी स्वतः. यांनी रेडिओ गिफ्ट म्हणून दिलाय का? पण मग रेडिओ बरोबर वाढदिवसाच्या शुभेच्छा का नाही दिल्या? मुळात आज माझा वाढदिवस आहे हे यांना माहिती आहे का? रेडिओ तो दिला, पण आता बोलू कसं त्यांच्याशी? यांना वाटत असेल की यांचा वाढदिवस माझ्या लक्षातच नाहीये. पण असं नाहीये. फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छा कशा देऊ हेच कळत नाहीये. तुम्ही काही बोललात का?
हा छळतो तुला छळतो मला आभास हा काही बोललात का तुम्ही? मी काहीच नाही बोललो. अच्छा, मला वाटलं काहीतरी बोललात. नाही, मलाही वाटलं तुम्ही काहीतरी बोललात म्हणून. भास झाला असेल. बहुतेक भासच झाला असेल. मनात बोलत होतो मी, तरी ह्यांना कसं कळलं काय माहिती. काय चाललंय माझं. स्वानंदी मॅडमला साध्या शुभेच्छा द्यायच्या आहेत, पण कसं बोलू काय बोलू काही कळत नाहीये. समर, पटकन म्हणून टाक हॅपी बर्थडे, संपला विषय. पण उशीर झाला का? त्यांनी रेडिओ बघितला तेव्हाच हॅपी बर्थडे म्हणायला हवं होतं का? की एखादी चिठ्ठी ठेवायला हवी होती, किंवा बर्थडे कार्ड वगैरे. त्यांनी पण तर संक्रांतीचा काळा कुर्ता दिला होता मला, आणि जागोजागी चिठ्ठ्या ठेवल्या होत्या. मी पण तसंच काहीतरी करायला हवं होतं का? पण हे सगळं आता सुचून काय उपयोग. समर मूर्खा, आधी सुचायला हवं होतं ना तुला. आता गेली वेळ. एरवी भांडायचं असेल ना तर अशी जीभ कशी चुरू चुरू चालत असते तुझी. आज वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत तर 4 शब्द सुचत नाहीयेत. एरवी तर इतके बोलतात, पण मग वाढदिवसाच्या शुभेच्छा का नाही देतेत? हा रेडिओ फक्त मला गाणी ऐकायची आवड आहे म्हणून दिला असेल का? हो, म्हणजे 100% माहित नाही यांना की माझा वाढदिवस आहे आज. आणि मी तरी काय, म्हणजे कसं माहित असेल त्यांना?